स्मार्ट अहमदनगर न्यूज। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत जिल्हाधिकारी महोदय अकोले यांना निवेदन देण्यात आले। संविधानाच्या चौकटीत राहून सामाजिक आणि ऐतिहासिक सत्यांचा पुनर्विचार करून विचार मांडणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत अधिकार आहेत, परंतु सामाजिक संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काही तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांनी हल्ला करत काळे फासले ही घटना अत्यंत निंदनीय, असंविधानिक व लोकशाही मुलांच्याच विरोधात करणारी आहे। छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन बहुजन समाजात महाराष्ट्रभर काम करणारे प्रवीणदादांनी आजवर ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर विचारपूर्वक भाष्य केले आहे। समाजातील वंचित घटकातील होतकरू तरुणांना रोजगाराचे एक मोठे व्यासपीठ त्यांनी तयार करून दिले आहे। त्यांचे विचार पटो वा न पटोत त्यावर प्रतिवाद करणे लोकशाही मार्गानेच व्हावे ही संविधानाची अपेक्षा आहे, परंतु त्यांच्या वैचारिक भूमिकेला हिंसक विरोध करून त्यांना लक्ष्य करणे हा सामाजिक अहिंसेच्या तत्वांचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान आहे। तरी आम्ही खालील मागण्या करीत आहोत। सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधित सराईत गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात यावी। अशा प्रकारच्या घटना पुन्हा महाराष्ट्रात होऊ नयेत म्हणून प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी। अशा हिंसक घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, म्हणून दोषींवर तातडीने कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी। आपण याची गंभीर दखल घेऊन तातडीने कठोर शासन कारवाई कराल हीच विनंती, अन्यथा महाराष्ट्रभर बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने तुम्हाला देतो। निवेदन देता वेळेस संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, सम्राट अशोक सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। महापुरुषांच्या नावाच्या जयघोषणा देऊन या घटनेचा आम्ही निषेध केला। जाहीर निषेध, सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य, आकाशदादा शिरसाट। जय महाराष्ट्र, जय विदर्भ। जय महाराष्ट्र। आज अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिले की काल प्रवीणदादा गायकवाड जे छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रभर परिवर्तनाचं काम करतात, त्यांच्यावर काल भ्याड हल्ला झाला। त्या भ्याड हल्ल्याचा सर्वप्रथम मी अकोला जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केली की ज्या जातीवाद्यांनी छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन चालणाऱ्या व्यक्तीवर असा भ्याड हल्ला केला त्या व्यक्तीला तात्काळ अटक करून महाराष्ट्राच्या हद्दपार करा। अशा व्यक्तीला जर तुम्ही महाराष्ट्रात ठेवसान तर पुन्हा या महाराष्ट्रात आज परिवर्तनवादी व्यक्तीचा हा खून होऊ शकते। जसं पानसरेला संपून टाकलं, जसं कलमुर्गीला संपून टाकलं, तसे परिवर्तनवादी विचारवंतांना संपून टाकायचा हा कट केला, तसाच कट सुद्धा या पद्धतीनं हा होणार होता। परंतु या हल्ल्यात प्रवीणदादा गायकवाड हे वाचले। हा 100% हल्ला म्हणजे हा जीवघेणे हल्ला होता। तात्काळ यावर सरकारने समिती गठीत करून त्या व्यक्तीला कठोर कारवाई करून महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपार करावे अशी आम्ही मागणी करतो। संपूर्ण महाराष्ट्राचा भीमसैनिक प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठीशी आहे, कारण की असे व्यक्ती आज परिवर्तनवादी व्यक्तीची या महाराष्ट्राला फार आवश्यकता आहे। छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचे विचारच या महाराष्ट्राला टिकून ठेवू शकतात हेच आजच्या या माध्यमातून आवाहन करतो। या व्यक्तीला कठोर कारवाई झाली पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो, अन्यथा महाराष्ट्रभर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। जय महाराष्ट्र, जय विदर्भ।